श्री गणेश पुराण अध्याय 63 ते 70। या अध्यायामध्ये दुर्वा महात्म्य, चंडालिका, ऋषभ आणि गर्दभाचा उद्धार या कथा आहेत। श्री गणेशाय नमः। ब्रह्मदेवाने कृतवीर्याच्या पित्यास चंद्राची कथा सांगितली, तेव्हा त्याने जिज्ञासेने विचारले, हे विधाता, गणपतीला दुर्वा अतिशय प्रिय का आहेत? त्यामागे काही इतिहास आहे काय? ब्रह्मदेव म्हणाला, हे राजा, फार पूर्वी दक्षिणेकडील जामनगरात सुलभ नामक राजा राज्य करत असे। तो न्याय, नीती व धर्माने वागणारा होता। समुद्रा ही त्याची पत्नी, ती सुशील आणि पतिव्रता स्त्री होती। एके दिवशी मधुसूदन नामक गरीब ब्राह्मण राजाकडे भिक्षा मागण्यासाठी गेला होता। त्याच्या अंगावरची फाटकी वस्त्रे पाहून राजाला हसू आले। तेव्हा ब्राह्मणाला राग आला। त्याने राजाला शाप दिला, मी दीन गरीब ब्राह्मण तुझ्यापाशी याचना करत असताना माझ्याबद्दल तुझ्या मनात दया करुणा आली नाही। मला बघून तू हसलास। या तुझ्या मूर्खपणाबद्दल तू बैल होऊन शेतामध्ये नांगर ओढशील। ही घटना घडली तेव्हा समुद्रा राणी तेथेच होती। क्षुल्लक अपराधाबद्दल या ब्राह्मणाने आपल्या पतीला फार मोठी शिक्षा केली, याचा तिला राग आला। तिनेही त्याला प्रतिशाप दिला। मुढा, राजाला शाप देताना संपूर्ण राज्यव्यवस्थेवर त्याचे किती दूरगामी परिणाम होतील याचा जराही विचार न करता तू शाप दिलास। या प्रमादाबद्दल तू गाढव होशील। ती शापवाणी ऐकून त्या विप्राला कमालीचा संताप आला। तो तिला म्हणाला, हे राणी, तू मला भिक्षा तर घातली नाहीस, उलट पतीची बाजू घेऊन मला शाप दिलास, म्हणून तूही दरिद्री चांडाळीन होशील। त्यानंतर सुलभ राजा ऋषभ झाला, मधुसूदन गर्दभ झाला। समुद्रा राणी चांडाळीची कन्या म्हणून जन्मास आली। ती अभक्षभक्षण करत असे। एके दिवशी खूपच पाऊस पडला, सर्वत्र पाणीच पाणी झाले। चांडाळणीची झोपडी कोलमडली, सोसाट्याच्या वाऱ्याने छप्परही उडून गेले। आश्रय शोधण्यासाठी ती वनवन भटकू लागली। फिरत फिरत गावाबाहेर गणपती मंदिरापाशी आली। तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस होता। गणपतीच्या पूजेसाठी भाविकांनी गर्दी केली होती। पावसाळी वातावरणामुळे हवेत गारवा होता। भिजलेल्या चांडाळिकेला थंडी सहन होईना। तिने सुकलेल्या काट्याकुट्या जमवल्या, कुठून तरी गवत आणले आणि शेकोटी पेटवून ती अंग शेकू लागली। काही वेळाने अग्नी थंड होऊ लागलेला पाहून शेकोटीत थोडे गवत सारून ती फुंकर घालू लागली। त्या फुंकरीने उडालेला एक दुर्वांकुर गाभाऱ्यातील गणेश मूर्तीवर जाऊन पडला। इतक्यात शापित बैल आणि गाढव तेथे आले। ते चांडालिकेने जमवलेली हरळ खाऊ लागले। हरळ खाताना एकमेकांच्या तोंडातील चारा ओढू लागले। त्या खेचाखेचीत त्यांच्या मुखातून काही दुर्वा उडून गणपतीवर जाऊन पडल्या। अशा प्रकारे त्या तिघांकडून भाद्रपद शुद्ध चतुर्थीस दुर्वांकुरांनी नकळत गणेश पूजन घडले। या त्यांच्या अल्पसेवेने गणपतीला संतोष वाटला। रात्रसमयी कीर्तन संपल्यावर भक्तजन आपापल्या घरी गेले। काही दुरस्थ मंडळी सभामंडपात निद्राधीन झाली। तेव्हा काही खायला मिळेल या आशेने ती चांडाळीन गाभाऱ्यात प्रवेशली व देवापुढील नैवेद्य खाऊ लागली। ऋषभ आणि गर्दभही तेथे आले। तेही हार व पाने खाऊ लागले। ते दोघे नैवेद्यात तोंड घालू लागले। तेव्हा चांडाळणीला राग आला। ती त्यांना काठीने बदडू लागली। त्या फटक्यांच्या आवाजाने निद्रित मंडळी जागी झाली। गाभाऱ्यात चांडालिका आणि 2 पशूंना पाहून लोक काठ्या घेऊन धावले। त्यांचा मार चुकवण्यासाठी त्या तिघांनी बाहेर पळ काढला। या धावपळीत त्या तिघांनी मंदिराला उजव्या बाजूने एक प्रदक्षिणा घातली। विटाळ झाला म्हणून संतापलेल्या लोकांनी त्या तिघांना बेदम चोपले। मग त्यांनी स्नान केले। पहिली पूजा विसर्जित करून गणपतीची पुन्हा एकदा पूजा केली। मार खाल्लेली चांडाळीन व ते 2 पशु वेदनांनी तडफडत होते। त्यांची अवस्था पाहून गणपतीला करुणा आली। या तिघांनी आपल्याला दुर्वा वाहिल्या, आपला प्रसाद भक्षण केला व प्रदक्षिणाही घातली आहे। यांच्यामुळे आज आपल्याला 2दा पूजा मिळाली। आपण या जड जीवांचा उद्धार केला आहे असा विचार करून गणपतीने त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले। त्यामुळे त्यांना दिव्य देह प्राप्त झाले। तेवढ्यात एक दैदिप्यमान विमान आले। त्यात गजाननाचे तेजस्वी गण होते।
त्यांनी त्या तिघांना गणेश लोकी नेण्यासाठी सन्मानाने विमानात बसवले. ही घटना काही साधूजनांनी प्रत्यक्ष पाहिली. त्यांनी गणेश दूतांना विचारले, हे श्रेष्ठ गणांनो, चांडाळीन, गर्दभ आणि ऋषभ यांना कोणत्या पुण्याईने तुम्ही दिव्यलोकी नेत आहात ते सांगण्याची कृपा करा. गणेश दूत म्हणाले, त्या तिघांनी दुर्वा अर्पण केल्यामुळे आमचे स्वामी गणपती यांनी निजकृपेने यांचा उद्धार केला आहे. दुर्वांचे महात्म्य फार थोर आहे. आम्ही तुम्हाला एक कथा सांगतो, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण होईल. ही कथा पूर्वी महर्षी नारदांनी इंद्राला सांगितली होती. स्थावर नावाचे एक नगर होते. तेथे कौंडिन्य नावाचा एक ऋषी राहत असे. आश्रया ही त्याची पत्नी. त्याच्या आश्रमानिकट एक सरोवर होते. त्यापाशी एक गणेश मंदिर होते. कौंडिन्य ऋषी नित्यनियमाने दुर्वा वाहून गणेश मूर्तीची भक्तिभावाने पूजा करत असे. एके दिवशी आश्रयाने त्याला विचारले, स्वामी, तुम्ही गणपतीला रोज दुर्वा वाहता, यामागे काय कारण आहे? कौंडिन्य म्हणाला, प्रिये, दुर्वांचे महात्म्य फार थोर आहे. मी तुला त्याविषयी एक कथा सांगतो, ती ऐक. यमलोकात कसला तरी उत्सव होता. यमधर्माच्या निमंत्रणावरून देव, गंधर्व, श्रेष्ठ ऋषी आदी सर्व मंडळी त्याच्या सभेमध्ये जमली होती. तेथे मनोरंजनार्थ तिलोत्तमा अप्सरेचे नृत्य आयोजित केले होते. नृत्य करताना तिच्या कमनीय देहाची होणारी हालचाल व तिचे मादक सौंदर्य पाहून यम काम प्रेरित झाला. त्याने तिच्याशी एकांतात अंगसंग केला. त्याच्यापासून तिला एक राक्षसपुत्र झाला. त्याच्या दृष्टीने सर्वत्र आगी लागल्या. हजारो जीवांचा संहार झाला. त्याच्या गर्जनांनी त्रिखंडाला हादरे बसू लागले. त्या यमपुत्राच्या रूपाने सृष्टीवर मोठे संकटच ओढवले होते. याचे निवारण करायचे तरी कसे, असा देवांना प्रश्न पडला. ते विष्णूला शरण गेले. विष्णूने त्यांना गणपतीकडे पाठवले. देवांनी गणेश लोकी जाऊन गणपतीची अपार स्तुती केली. त्या भयंकर दैत्याच्या उत्पाताची त्याला कल्पना दिली आणि हे विघ्न निवारण करून जगाला वाचवावे अशी विनंती केली. गणपतीने त्या सर्वांना दिलासा दिला व म्हणाला, अग्निरूप असा तो राक्षस अनलासूर आहे. मी बालरूपाने लवकरच त्याचा वध करतो. तुम्ही काळजी करू नका. तो असे बोलत असतानाच अनलासूर मोठमोठ्या गर्जना करीत तेथे आला. त्याला पाहून भयभीत झालेले देव दशदिशांना पांगले. तेव्हा संतापलेल्या गणपतीने बालरूप धारण करून अनलासुराला गिळून टाकले. त्यामुळे त्याच्या पोटात भयंकर आग भडकली. त्याच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला. तो पराक्रम पाहून सर्व देवांनी गणपतीचा जय जयकार केला. ते त्वरेने त्याच्यापाशी धावले. अनलासुराला पोटात दडपल्यामुळे गणपतीला फार त्रास होत आहे हे पाहून सर्वांनी त्याच्यावर अनेक प्रकारचे शीतलोपचार केले. इंद्राने त्याच्या मस्तकावर चंद्र ठेवला. विष्णूने शीतल कमळ दिले. वरुणाने त्याच्यावर थंड पाण्याने अभिषेक केला. शंकराने सहस्त्रफणी नाग त्याच्या स्थूल उदरावर बांधला. ब्रह्मदेवाने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या 2 मानसकन्या त्याला अर्पण केल्या. त्या गणपतीला चौऱ्यांनी वारा घालू लागल्या, पण काहीही उपयोग झाला नाही. या उपचारांमुळे गणपती भालचंद्र, पद्मपाणी, व्यालबद्धोद्धर, सिद्धिविनायक, बुद्धिदाता अशा नावांनी प्रसिद्ध झाला. त्यानंतर 88,000 ऋषींनी प्रत्येकी 21 दुर्वांची एक एक जुडी त्याच्या मस्तकावर वाहिली. त्या दुर्वांनी त्याच्या अंगातील दाह शोषून घेतला. त्यामुळे त्याला एकदम बरे वाटले. तो शांत व स्वस्थ चित्त झाला. मग प्रसन्न होऊन ऋषीजनांना म्हणाला, यापुढे मला दुर्वा अतिशय प्रिय असतील. जो कोणी मला दुर्वा अर्पण करील त्याला सहस्र यागांचे, महादानांचे व तीर्थयात्रांचे पुण्यफळ मिळेल. त्यानंतर देवांनी गणपतीची स्तुती केली. कालानल प्रशमन या नावाने त्याचा गौरव केला. त्या सर्वांना आशीर्वाद देऊन बालरूपी गजानन अंतर्धान पावला. देवांनी त्या ठिकाणी एक मनोहर देवालय बांधून त्यात गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणेश विघ्नहर गणपती म्हणून प्रसिद्ध झाला. कौंडिन्य ऋषीने आपली पत्नी आश्रया हिला दुर्वांचे महात्म्य विशद करताना आणखी एक कथा सांगितली. तो म्हणाला, प्रिये, एके दिवशी महर्षी नारद गणपतीपाशी गेले.
त्याने त्यांचे क्षेमकुशल विचारले व म्हणाला, हे मुने, आपले येथे कसे आगमन झाले? नारद म्हणाले, देवा, मिथिलेचा राजा जनक मोठा उदार आहे असे मी ऐकले होते. त्यामागचे रहस्य जाणून घेण्यासाठी मी स्वतः त्याच्याकडे गेलो होतो. मी त्यांच्या औदार्याचा गौरव केला व म्हणालो, राजा, तुझ्यावर गणपतीची कृपा आहे. तो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतो. तुझी कोठारे व कोशागारे भरून ठेवतो. म्हणूनच तू उदार हस्ते दानधर्म करू शकतोस असे मला वाटते. यावर तो म्हणाला, हे विधिसुता, मी ब्रह्मज्ञ आहे. मी त्रैलोक्याचा स्वामी आहे. कर्ता, कारण, कर्म हे सर्व मीच आहे. म्हणून माझी कोठारे व खनिजे नेहमी भरलेले असतात. देवा, तो असे काही बोलेल याची मला अपेक्षाच नव्हती. मी त्याला म्हणालो, जनका, हे तू काय बोलतो आहेस? या जगात एका ईश्वरा वाचून कोणीही मोठा नाही. हे तुझे दर्पोक्तियुक्त बोलणे मला अजिबात आवडलेले नाही. तुझा गर्व खोटा आहे हे लवकरच तुझ्या लक्षात येईल. देवा, त्यानंतर मी सरळ तुझ्याकडेच आलो. आता जनकाचा गर्व परिहार कसा करायचा ते तूच ठरव. त्यानंतर नारद वैकुंठास निघून गेले. काही दिवसांनी गणपती एका गरीब ब्राह्मणाच्या रूपाने जनकापाशी गेला व म्हणाला, राजा, मी भुकेलेला आहे. मला खाऊ घातलेस तर तुला शतयज्ञांचे पुण्य मिळेल. या ब्राह्मणाच्या रूपाने कोणीतरी देव आपली परीक्षा पाहण्यासाठी आलेला आहे हे जनकाच्या तत्काळ लक्षात आले, पण तो काहीही बोलला नाही. त्याने ब्राह्मणाला भोजनगृहात नेले व तेथील आचार्यांना त्या अतिथीला पोटभर जेव घालण्यास सांगितले. त्या समयी हजारो माणसे जेवतील एवढे अन्न भोजनगृहात तयार होते. ब्राह्मण भोजनास बसला. आचारी वाढत गेले व तो खातच गेला. बघता बघता सर्व स्वयंपाक त्याने फस्त केला. ती त्याची अचाट लीला पाहून आचारी व कर्मचारी घाबरले. हा सर्व प्रकार त्यांनी राजाच्या कानावर घातला. ब्राह्मणाच्या रूपाने कोणीतरी राक्षसच आला असावा अशी शंकाही व्यक्त केली. तेव्हा भुकेल्या ब्राह्मणाला भोजन नाकारण्यास सत्वहानी होईल व दुष्कीर्ती पदरात पडेल असा विचार करून जनकाने त्या विप्राला वाढतच राहा असे आचार्यांना सांगितले. त्यानंतर राजकर्मचाऱ्यांनी कोठारातील सर्व अन्न त्या विप्रास शिजवून घातले, पण त्याची तृप्ती होईना. शेवटी सर्व नगरातील अन्नही शिजवून घातले, तरीही तो खायला मागतच राहिला. तेव्हा मात्र जनकाने त्या ब्राह्मणासन्मुख जाऊन दिलगिरी व्यक्त केली आणि लज्जेने मान खाली घालून उभा राहिला. तेव्हा विप्ररूप गणपतीने त्याच्या ऐश्वर्याचा व दातृत्वाचा धिक्कार केला आणि तिथून निघून गेला. मग तो त्रिशीर व विरोचना या दाम्पत्याच्या घरी गेला. ते दोघे गणपतीचे परमभक्त होते. ब्राह्मण त्यांना म्हणाला, जनकाची दातृत्व कीर्ती फक्त कानांनीच ऐकावी. तो माझ्यासारख्या भुकेलेल्या ब्राह्मणाला पोटभर जेवूही घालू शकत नाही. राजाची ही तरा तर नगरजनांची काय असेल? भक्तीने कोणी कणभर जरी दिले तरी मी संतुष्ट होतो, पण उद्दामपणे कोणी मनभर जरी दिले तरी मला त्याचे कौतुक नाही. बाबांनो, मी भुकेलेला आहे. घरात काही खायला असेल तर द्या. त्रिशिराने त्या अतिथीला हात जोडले व विनम्रतेने म्हणाला, हे ब्राह्मण देवता, माझ्या घरात जेवढे अन्न होते ते मी राजाच्या अतिथीसाठी आधीच देऊन टाकले आहे. त्यामुळे तुम्हाला खाऊ घालण्यासाठी माझ्याकडे आत्ता काहीही नाही. मला क्षमा करा. पण सकाळी गणेश पूजनासाठी मी काही दुर्वा आणल्या होत्या. त्यांपैकी एक दुर्वांकुर शिल्लक आहे. तो मी तुम्हाला देतो. कृपा करून त्याचा स्वीकार करा. त्रिशिराच्या मधुर बोलण्याने विप्ररूप गणपतीला संतोष वाटला. त्याने ती दुर्वा आवडीने खाल्ली व तृप्तीचा ढेकर दिला. मग त्याने निजस्वरूपात प्रकट होऊन त्या दोघांना दर्शन दिले व म्हणाला, मी तुमच्या भक्तीने प्रसन्न झालो आहे, तरी इष्टवरदान मागून घ्या. तेव्हा त्रिशीर आणि विरोचना म्हणाले, देवा, तुझ्या दर्शनाने आम्ही धन्य झालो आहोत. तू आमच्यावर प्रसन्न आहेस, यातच सर्व आले. आणखी आम्हाला कसलीही अपेक्षा नाही. तथापि जन्मोजन्मी तुझीच भक्ती करता यावी एवढीच विनंती आहे. हे त्यांचे निस्वार्थ बोलणे ऐकून गणपतीला फारच समाधान वाटले. तथास्तु असा आशीर्वाद देऊन तो अंतर्धान पावला. ही कथा सांगून कौंडिन्य आपल्या पत्नीला म्हणाला, आश्रये, या सर्व दुसऱ्यांच्या अनुभूतीच्या कथा आहेत. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून
तसे आचरण केल्याने इतरांचेही कल्याण होते, पण स्वतःचा अनुभव केव्हाही श्रेष्ठच. म्हणून तू एक दुर्वा घेऊन इंद्राकडे जा व तिच्या भारा इतके सोने मागून आण. पतीच्या आज्ञेने आश्रया स्वर्गलोकी अमरावतीस गेली. तिने इंद्राला स्वतःचा परिचय दिला व आगमनाचा हेतू सांगितला. त्याने एका दूतासह तिला कुबेराकडे पाठवले. इंद्राच्या आज्ञेनुसार कुबेराने तिने आणलेल्या दुर्वेची तुला केली. ती दुर्वा एका पारड्यात ठेवून दुसऱ्या पारड्यात किंचित सोने टाकले, पण पारडे खाली जाईनात. त्याने सोने वाढवीत नेले. असे करता करता स्वर्गलोकीचा सर्व कोशच रिकामा झाला. शेवटी कुबेर स्वतः त्या पारड्यात बसला, पण व्यर्थ. पारडे खाली जाईना. काय करावे? कुबेराला मोठा प्रश्न पडला. त्याने इंद्राकडे जाऊन सर्व वर्तमान सांगितले. तेव्हाही इंद्रासहित तेथे उपस्थित असलेल्या हरिहरांनाही मोठे आश्चर्य वाटले. ते सर्वजण कुबेरासमवेत तुलास्थानी आले. इंद्र ऐरावतासह पारड्यात चढला. विष्णू आणि शंकरही चढले, पण छे, पारडे जागचे हलेना. हतबल झालेल्या देवांनी कौंडिन्य ऋषींची भेट घेतली. त्याला विनम्र अभिवादन केले व म्हणाले, हे ऋषी श्रेष्ठ, तू फार थोर आहेस. दुर्वेचे महात्म्य आपल्या पत्नीला पटवून देण्यासाठी हा जो तू प्रयास केला आहेस, त्यावरून गणपतीला प्रेमभावाने अर्पण केलेल्या एका दुर्वांकुराची कशाशीही बरोबरी होऊ शकत नाही, हे आम्हाला प्रत्यक्ष कळून आले आहे. त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. मग त्या सर्व देवांनी कौंडिन्याच्या आश्रमातील गणेश मूर्तीची दुर्वा अर्पण करून प्रेमपूर्वक पूजा केली आणि ते आपापल्या स्थानी परतले. चंडालिका, ऋषभ आणि गर्दभ यांना गणेश लोकी नेण्यासाठी आलेल्या गणपतीच्या दिव्यगणांनी दुर्वांचे महात्म्य सांगणाऱ्या या कथा त्या पुण्यवान साधूजनांना कथन केल्या. तेव्हा त्या सर्वांना खूप आनंद झाला. त्यांनी स्नाने केली. गणेश चतुर्थीच्या त्या पुण्यदिनी गणपतीची भक्तिभावाने पूजा केली. त्यास दुर्वा वाहिल्या. त्यांच्या सेवेने प्रसन्न झालेल्या गणपतीने त्यांचाही उद्धार केला. दिव्य विमानात बसून ती सर्व मंडळी गणेश लोकी गेली. ब्रह्मदेवाने कृतवीर्याच्या पित्याला गणेश चतुर्थीचे व्रत कसे करावे, दुर्वांचे महात्म्य काय आहे, या संदर्भात वरीलप्रमाणे विवेचन केले. त्यामुळे त्या पित्याला मोठे समाधान वाटले. विधात्याचा निरोप घेऊन तो स्वर्गलोकी परतला. त्याने मरणासन्न अवस्थेत तपश्चर्या करणाऱ्या कृतवीर्याला स्वप्न दृष्टांत देऊन संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले. त्या स्वप्नाने कृतवीर्यात जाग आली. त्याने अवतीभोवती पाहिले. त्याला उशाशी संकष्टी चतुर्थी व्रताची एक हस्तलिखित पोथी सापडली. त्याला मोठे नवल वाटले. तपश्चर्येचे पारणे करून तो नगरात परतला. अत्रि ऋषी हे त्याचे राजपुरोहित होते. त्याने त्यांच्याशी विचारविमर्शन केला. अत्रींनी त्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. त्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. ते पुढे म्हणाले, राजा, गणपतीला दुर्वा वाहताना त्याच्या 21 नामांचा उच्चार करत जा. ते नाममंत्र पुढील प्रमाणे आहेत. ओम गणाधिपाय नमः, ओम उमापुत्राय नमः, ओम अभयप्रदाय नमः, ओम एकदंताय नमः, ओम इभवक्ताय नमः, ओम मूषकवाहनाय नमः, ओम विनायकाय नमः, ओम ईशपुत्राय नमः, ओम सर्वसिद्धिप्रदायकाय नमः, ओम लंबोदराय नमः, ओम वक्रतुंडाय नमः, ओम अघनाशनाय नमः, ओम विघ्नसंहर्ताय नमः, ओम विश्ववंद्याय नमः, ओम अमरेश्वराय नमः, ओम गजवक्त्राय नमः, ओम नागयज्ञोपवीतिने नमः, ओम भालचंद्राय नमः, ओम परशुधारिणे नमः, ओम विघ्नाधिपाय नमः, ओम सर्वविद्याप्रदायकाय नमः. हे 21 नाममंत्र आहेत. हे राजा, याप्रमाणे नाममंत्रोच्चार करून गणरायाला 21 दुर्वा अर्पण केल्याने तो लवकर प्रसन्न होऊन भक्ताचे मनोरथ पूर्ण करतो. अशा रीतीने गणेश पुराण अध्याय 63 ते 70 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.